यार 10 ते 17 द्या सुट्टी. ओके गाईज, चला लक्ष द्या. सो वेलकम एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये. लाईव्ह इंग्लिश पार्ट इज इम्पॉर्टंट फॉर यू. सो तुमच्या नवीन अभ्यासक्रमानुसार लाईव्ह इंग्लिशचा एक नवीन पार्ट तुम्हाला आलेला आहे. सो विल सी व्हॉट आर द ब्लॉगिंग. व्हॉट इज ब्लॉगिंग? सो व्हॉट इज ब्लॉगिंग बघा. द टर्म ब्लॉग इज शॉर्ट फॉर वेबलॉग. ओके, वेबलॉगचा एक शॉर्ट, या दोघांना एक शॉर्ट. वेबलॉग म्हणजेच काय? ब्लॉग. वेबलॉग म्हणजेच काय? ब्लॉग. So it is an online public diary. Please mute your sound. It is what? It is an online public diary. It is an online public diary which lists each diary entry in reverse order so that new diary entries are placed on the top. They are placed on the top of the page and older entries are placed below it. Each entry is called a post. Each entry is called a post. थोडक्यात काय? एक डायरी असते ती. समजा आता मी एखादी डायरी लिहितोय, बरोबर. सपोज आय एम अ ब्लॉगर समजा, राईट. प्लीज म्यूट युअर साऊंड. समजा आज तारीख आहे आज तारीख आहे सपोज 6th of November, राईट. 6th of November is today's date and I suppose I post that this happens here or this हे असं झालं तर झालं वगैरे असं आपण या ठिकाणी लिहिलं समजा, राईट. एक डायरी मध्ये. Then next day what will happen? Next day हा जो 6 तारीख आहे ना, 6 तारीख इकडे येईल, इथे 6 तारीख येणार नाही. Here it will be 7 आणि 6 तारीख कुठे जाईल? इकडे जाईल. 6 तारीख कुठे जाईल? इथे जाईल. जसं आपली इथे 7 तारीख येईल, 7th November आहे. सो दिस विल बे. आणि प्रत्येक वेळेस पोस्ट असते, जो काही व्यक्ती आहे तो पोस्ट करतो. याच्यामध्ये थोडक्यात काय? व्हॉट एव्हर आर युअर फिलिंग्स, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कन्वे टू द पीपल, दॅट इज कॉल्ड एज ब्लॉग. ठीक आहे. सो हू ब्लॉग्स? आता कोण करू शकतो असं गोष्टी? एनीवन कॅन क्रिएट अ ब्लॉग. कोणीही ब्लॉग करू शकतो, कोणीही. तुम्ही म्हणजे कोणीही एक ब्लॉग तयार करू शकता इफ दे हॅव अ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द वे द सॉफ्टवेअर वर्क्स. हे सॉफ्टवेअर कसं काम करतं त्याचं तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे, तुम्हाला एक माहिती पाहिजे. वाय? बिकॉज तुम्हाला कम्प्युटरची बेसिक माहिती पाहिजे. तुम्हाला आता जनरली सर्वांना या गोष्टी माहिती आहेत. कम्प्युटर इज taught in the school right from the standard 1. Then who has the basic knowledge of the computer or basics understanding how the software works, he can create a blog. So there are privately owned blogs on individual web pages which require a little knowledge about creating web pages, but there are also blog creations services which allow you to quickly and easily set up your own blog. तुम्ही स्वतः सुद्धा ब्लॉग तयार करू शकता किंवा वेगवेगळ्या कंपनीज आहेत, सर्व्हिसेस आहेत, ते सुद्धा तुम्हाला ब्लॉग तयार करायला मदत करतात. यू कॅन ऍड पोस्ट ॲज ऑफन यू लाईक अँड यू कॅन से ऑलमोस्ट एनिथिंग यू वॉन्ट. तुम्हाला जे काही बोलायचं ते तुम्ही त्या ब्लॉग मध्ये त्या ठिकाणी ऍड करू शकता. तुम्ही बरंच ट्विटर वगैरे सुद्धा पाहिले असेल, ट्विटर हँडल्स किंवा वगैरे सगळं पाहिले असेल. These blogs are created for a lot of different reasons and by many different people. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी हे ब्लॉग तयार केले असतात. प्रत्येकाचं वेगळं विचार करण्याची पद्धत वेगळी. एव्हरीथिंग इज डिफरंट. आणि खूप अशा पद्धती आपल्याला पाहिजे. सो व्हॉट आर द ब्लॉग्स अबाउट? काय असतात ब्लॉग्स, कशाबद्दल असतात बघा इथे. सो देर आर मेनी टॉपिक्स दॅट अ ब्लॉग मेक कंटेंट. कोणते टॉपिक असतात बघा याच्यामध्ये? डिपेंडिंग ऑन हू इज अपडेटिंग. आता हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती कोण आहे, हा अपडेट करणारा व्यक्ती कोण आहे, त्याच्या मनात काय चाललंय, त्याला कशाबद्दल माहिती पाहिजे, माहिती द्यायची आहे आणि वाय, का बरं, हे सर्व गोष्टी तुमच्या ब्लॉग मध्ये येतात. मेनी ब्लॉग्स प्रोव्हाइड न्यूज ऑर कमेंट्स इन रिस्पॉन्स टू अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. आता काय होतं बऱ्याच ब्लॉग मध्ये, एखादी समजा न्यूज आली, एखादी न्यूज ती लोक आपल्यापर्यंत पोहोचवतात किंवा एखाद्या घडलेल्या पर्टिक्युलर सब्जेक्ट, एखाद्या विषयाबद्दल ते आपलं मत मांडतात, कमेंट करतात, एखाद्या गोष्टीबद्दल रिस्पॉन्स देतात त्याला. लाईक लोकल न्यूज, पॉलिटिक्स, इव्हन हॉबीज, राईट. आता समजा पॉलिटिक्सचा एखादा विषय असेल तर त्याबद्दल ते आपलं मत मांडतात. एखादी स्थानिक न्यूज असेल तर त्याच्याबद्दल ते आपलं मत मांडतात. स्वतःच्या हॉबीबद्दल ते आपली मत मांडू शकतात. एनिथिंग यू कॅन डू दॅट. तुमच्या मतात ते तुमचे पर्सनल असं गोष्ट आहे जी लोकांपर्यंत पोहोचू शकता, तुमची पर्सनल. Food blogs are popular for people who want to share recipes, and many political activist writers have blogs which are used to respond to current political topics. आता जे लोक ज्या लोकांना अन्न म्हणतात ना, वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात, त्यासाठी फूड ब्लॉग्स असतात. हे काय करतात, वेगवेगळ्या रेसिपी शेअर करतात, बरोबर. पाककृती शेअर करतात एकमेकांना, एखादी गोष्ट कशी बनवायची, काय बनवायची. आता बघा ना, साधी गोष्ट आहे. आता समजा आपल्या घरामध्ये नूडल्स बनवत असेल, नूडल्स म्हणजे काय, मॅगी किंवा कुठलाही नूडल्स असेल. आता घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये नूडल्स बनतात, पण आपण जर बघितलं तर प्रत्येक घरामध्ये नूडल्स बनवण्याची पद्धत सुद्धा कधी कधी वेगळी असू शकते. त्याच्यामध्ये ऍड करणारे पदार्थ वेगळे असू शकतात, राईट.
त्यामुळे चव सुद्धा वेगळी लागते. तसं पॉलिटिकल लोक आहेत ते सुद्धा काय करतात, पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा रायटर आहेत हे सुद्धा काय करतात, वेगवेगळे विषय घेतात. समाजातील जे काही विषय आहेत, करंट सध्या काय काय प्रॉब्लेम्स आहेत, टॉपिक्स आहेत, हे विषय घेऊन ते ब्लॉग करत असतात. Now, many blogs are many blogs also function as personal online diaries. हे काय तर पर्सनल ऑनलाईन डायरीज आहे. समजलं? याचं क्लासिफिकेशन असतं ब्लॉग्सचं. Let's see here what is the classification of blogs. A blog is usually textual based on news and commentary, although there are other types of blogs which are gaining popularity. टेक्स्च्युअल असू शकतं, म्हणजे असं आहे समोर टेक्स्ट आहे, समोर जसं लिहिलेलं आहे ते असू शकतं, किंवा कधी कधी एखादी न्यूज असू शकते किंवा कॉमेंट सुद्धा असू शकतं. अजून वेगळे प्रकार आहेत, जसं कोणते बघा, आर्ट लॉग्स. आर्ट लॉग्स आर द ब्लॉग्स विच फोकस ऑन द आर्ट. एखादी कला असेल ना, कला सुद्धा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू, त्याला म्हणतात आर्ट लॉग्स. काय म्हणतो आपण? आर्ट लॉग्स. देन फोटो ब्लॉग्स, तुम्ही फोटो सुद्धा शेअर करू शकता. फोटो ब्लॉग्स फोकस ऑन फोटोग्राफी. स्केच ब्लॉग्स आहे, ते फोकस ऑन स्केचिंग अँड सो ऑन. असे अनेक प्रकार आहेत. There are also few specialized types of blogs, including web blogging or video blogging and podcasting or audio blogging. हे वेगळे नवीन प्रकार सध्या आलेले आहेत. आज व्हिडिओ, ऑडिओ, फोटो वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करता येतात. सो क्रिएटिंग अ ब्लॉग ऑन द इंटरनेट. तुम्हाला जर इंटरनेटमध्ये तुम्हाला जर क्रिएट करायचं असेल ब्लॉग, सो व्हॉट कॅन यू डू व्हॉट कॅन यू डू तुम्ही काय करू शकता अशा ठिकाणी बघा. Here, creating a blog on the internet. Creating a blog on the internet. If you have a good understanding of web page, if you have a good understanding of web page, बघा, तुम्हाला वेब पेजची माहिती पाहिजे, वेब पेज डिझाईन अँड डेव्हलपमेंट, यू मे बी एबल टू क्रिएट युअर ओन ब्लॉग. तुम्ही स्वतःचा ब्लॉग त्या ठिकाणी क्रिएट करू शकता. ओके, ऑन अ पर्सनल वेबसाईट. स्वतःची एक वेबसाईट तुम्ही तयार करू शकता. अदरवाइज किंवा your best option is to choose a website that does the setting up for you. किंवा तुम्ही एखाद्या वेबसाईट मध्ये जात, ती वेबसाईट तुमच्यासाठी सगळं सेट करून देईल. सो दॅट ऑल यू हॅव टू डू इज टू जॉईन. तुम्हाला जॉईन करायचं आहे, कस्टमाइज अ लिटिल अँड बिगिन टू राईट. थोडंसं जॉईन करायचं आहे आणि त्या ठिकाणी लिहायला तुम्ही सुरुवात करू शकता. देर आर मेनी ब्लॉग वेबसाईट्स. वेगळ्या ब्लॉग वेबसाईट आहे, जसं कोणकोणती वेबसाईट आहे बघा इथे. www.livejournal.com, www.wordpress.com, www.blogger.com or www.blogs.myspace.com. या सगळ्या वेबसाईट आहेत वेगवेगळ्या. अशा अजून आहेत, या मुस्के तुम्हाला दिलेले आहेत, which will allow you to quickly and easily create your own blogs. They also give you the options to set controls so that you can choose to allow only friends or yourselves to read them. आता त्याच्यामध्ये ऑप्शन पण असतात की तुम्ही जे ब्लॉग आहेत ते तुमच्या मित्रमंडळींनाच पाहायला मिळतील आणि तुम्हालाच पाहायला मिळतील. म्हणजे समजा वाटलं की बाबा अनोख्या व्यक्तीला आम्हाला दाखवायचं नाहीये, नो, वी डू नॉट वॉन्ट टू शेअर अ थिंग्स विथ द स्ट्रेंजर, राईट. मग तुम्ही त्या ठिकाणी थांबवू शकता. आता ब्लॉग पॉप्युलरिटी काय असते बघा. ब्लॉग पॉप्युलरिटी, ब्लॉग्स आर बिकमिंग मोर अँड मोर पॉप्युलर फॉर मेनी रिझन्स. बरेच रिझन असं, बरेच कारण असं त्यामुळे हे ब्लॉग्स पॉप्युलर होतात. This is because they offer a wealth of information on a lot of different topics. बरीच माहिती या ठिकाणी मिळत असते. वेल्थ म्हणजे काय? संपत्ती, माहितीचा खजिना येतो, कारण त्या ठिकाणी अनेक वेगळ्या प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोहोचत असते. दे ऑल्सो ड्राईव्ह ट्रॅफिक. बघा पुढे काय आहे. They also drive traffic to websites by attracting new visitors with interesting blog column commentary. Blogs are a great tool to be because they allow anyone to express themselves on the internet. खूप माहिती या ठिकाणी मिळते, प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊन आपली माहिती पुरवू शकतो इंटरनेटवर. अँड इफ यू आर लुकिंग फॉर अ वे टू एक्सप्रेस युअरसेल्फ ऑनलाईन ऑर टू शेअर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अ फेवरेट सब्जेक्ट ऑफ युअर्स, beginning of your own blogs may be the best option for you because everyone has an opinion on the internet and soon everyone will have their own personal web blogs. प्रत्येकाला वाटतं काही ना काही बोलावं, काही ना काही सांगावं, पण तुमचं बोलणं कोणचं ऐकण्यासाठी पण लोक हवी, त्यासाठी काही तुम्ही ऑनलाईन लोकांपर्यंत पोहोचू शकता. Now with the help of your teacher, create your own blog on the following given topics. हे तुम्हाला टॉपिक्स दिले आहेत, त्याच्यावर तुम्ही ब्लॉग तयार करू शकता. कोणकोणते टॉपिक आहे बघा. First,
युअर एक्सपिरियन्स अँड रिसंटली सेलिब्रेटेड बर्थडे पार्टी. एखादी बर्थडे पार्टीला तुम्ही आता सध्या एक बर्थडे पार्टी तुम्ही सेलिब्रेट केलेली आहे तुमच्या घरामध्ये, कुठे तुमच्या घरात तुमच्या मित्रमंडळी एखादी बर्थडेची पार्टी झालेली आहे, तुमचा अनुभव काय होता ते तुम्ही शेअर करायचे. सेकंड, युअर एक्सपेक्टेशन फ्रॉम द स्कूल. शाळेकडून तुमच्या काय अपेक्षा. एक्सपेक्टेशन म्हणजे काय अपेक्षा. तुमच्या काय अपेक्षा असतील ना शाळेकडून, शाळेने आम्हाला हे द्यावं ते द्यावं, शिक्षकांनी आम्हाला असा अभ्यास द्यावा तसं द्यावा किंवा कशी द्यावा किती द्यावा वगैरे. अजून काय. डिस्क्राईब द सराउंडिंग ऑफ युअर रेसिडेन्स. तुमच्या आजूबाजूला काय त्याचं डिस्क्राईब करा. हे पण आहे ब्लॉग आहे, लक्षात घ्या. कारण आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूला काय आहे. काही मुलांच्या आजूबाजूला गार्डन असेल, काहींच्या आजूबाजूला गार्डन नसेल, मंदिर असेल, देऊळ असेल, एखादं शाळा असेल, कॉलेज असेल, एव्हरीथिंग. किंवा तुम्ही शेतात राहत असाल, गावात राहत असाल, एनिथिंग दॅट. डिस्क्राईब अ कल्चरल प्रोग्राम ऑर कॅम्पेन ऑर प्रोजेक्ट कंडक्टेड ॲट युअर स्कूल. शाळेचा तुमचा एखादा कल्चर प्रोग्राम झाला असेल, जसं आपण म्हणतो ना तुमचं अॅन्युअल फंक्शन होतं, जसं तुमची गॅदरिंग वगैरे होत असते, किंवा एखादा कॅम्पेन तुम्हाला दिला आहे, एखादा प्रोजेक्ट दिला आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी शेअर करू शकता. आता या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला दिल्या, जसं डूज अँड डोंट्स. करा आणि करू नका. कारण प्रत्येक गोष्टीला काही असतात ना डूज अँड डोंट्स. तर डूज काय आहे बघा, आधी डूज बघूया. मॉडेल गुड बिहेवियर, प्रमोट युअर इनोव्हेटिव्ह अँड गुड वर्क, पोस्ट स्टोरीज, पिक्चर्स और व्हिडिओज दॅट आर बाउंड टू मेक पीपल थिंक. चांगल्या गोष्टी तुम्हाला पोस्ट करायच्या आहेत, जे इनोव्हेटिव्ह आहेत, जे लोकांपर्यंत तुम्हाला वाटतं की चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी पोस्ट करायचं आहे. इनोव्हेटिव्ह गोष्टी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. राईट. देन पुढे बघा. यूज इट टू मोटिवेट अदर्स अँड इंटरॅक्ट विथ देम. लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांना मोटिवेट करा, त्यांना धीर द्या आणि लोकांना इंटरॅक्ट करा, लोकांशी बोला. बी ऍक्टिव्ह बट डोंट ओव्हर डू इट. ऍक्टिव्ह असा, पण खूप देऊ नका. एखादं खूपच पोस्ट करू नका, 5-5 मिनिटाला पोस्ट करू नका. ऍक्टिव्ह राहा, पण पोस्ट करू नका 5-5 मिनिटाला. मेक शुअर युअर मेसेज इज क्लिअर अँड ब्रीफ. तुम्हाला काय म्हणायचं हे क्लिअर आणि ब्रीफली सांगा, फिरून सांगू नका. देन अंडरस्टँड विच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आर बेस्ट फॉर युअर एक्सप्रेशन. तुम्हाला बघा सोशल मीडियाचे बरेच प्लॅटफॉर्म आहेत, जसं युट्यूब आहे, तुमचं फेसबुक आहे, ट्विटर आहे, राईट. बरेच असे आहेत. जनरली हे 3 फेमस आहे आपले, युट्यूब म्हणा किंवा फेसबुक तर जनरली फेमस झाले. व्हॉट्सअप आहे तुम्हाला, राईट. ट्विटर आहे. हे फेसबुक तुमचे काय सोशल मीडिया चॅनल्स आहेत. टेक केअर ऑफ प्रायव्हसी सेटिंग्स ॲज वेल एज युअर पासवर्ड्स. प्रायव्हेट सेटिंग, पासवर्ड नीट लक्षात ठेवा. यूज कॉमन सेन्स सो ॲज टू वॉट यू शेअर. युअर पोस्ट बिकम अ रिप्रेझेंटेशन ऑफ युअर पर्सनॅलिटी. तुमची पर्सनॅलिटी रिप्रेझेंट करेल की तुमची पर्सनॅलिटी रिप्रेझेंट होईल त्या ठिकाणी, तुम्ही ज्या प्रकारची पोस्ट लोकांपर्यंत पोहोचवत आहात त्या प्रकारे. देन अजून बघा काय दिलंय, बरेच मोठी लिस्ट आहे बघायचे. यू नो द प्रोज अँड कॉन्स ऑफ व्हेरियस चॅट मेसेंजर्स. प्रोज अँड कॉन्सचा अर्थ काय होतो बघा. प्रोज अँड कॉन्सचा अर्थ होतो नफा आणि तोटा, किंवा फायदे आणि तोटे असतात. प्रत्येक गोष्टी फायदे आणि तोटे असतात. प्रोज अँड कॉन्स म्हणजे फायदे आणि तोटे, किंवा म्हणतात ना प्रोज अँड कॉन्स, फायदे आणि तोटे म्हणा त्याला, राईट. देन रिलाय ऑन सिक्युअर वेबसाईट. सिक्युअर वेबसाईटवर जर कुठल्याही पोर्टलवर दुसरीकडे जाऊ नका. नर्चर एक्झिस्टिंग रिलेशनशिप अँड डेव्हलप न्यू वन्स बाय शेअरिंग युजफुल कंटेंट. चांगला कंटेंट लोकांमध्ये पोहोचवा. अवॉइड पुअर ग्रामर. ग्रॅमॅटिकल मिस्टेक करू नका, लक्षात घ्या. इंग्रजीच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक करू नका, आणि मराठीत लिहायचं सुद्धा मराठीमध्ये सुद्धा मिस्टेक करू नका. स्पेलिंग मिस्टेक्स करू नका, कारण बरंच आपल्याला स्पेलिंग मिस्टेक करायची सवय असते. सवय म्हणजे होतातच, कारण आपला अभ्यास एवढा पक्का नसतो. थिंक बिफोर टॅगिंग, पोस्टिंग अँड शेअरिंग एनिथिंग. थोडा विचार करा एखादी गोष्ट टॅग करण्यासाठी, शेअर करण्यासाठी. इज इट ट्रू, इज इट प्रेझेंट, इट इज युजफुल. खरं ती गरजेची आहे का, माहिती योग्य आहे का, आणि ती खरी आहे का, हे जर असेल तर ती गोष्ट पुढे पाठवा. डोंट म्हणजे करू नका. काय करू नका बघायचे, डोंट्स. काय करू नका, डूज अँड डोंट्स. पहिलं, डोंट बी फेक. काही पण खोटं बोलू नका. डोंट बी फेक, काही खोटं बोलू नका. तुमचं जे खरं आहे तेच असेल मानासमोर. डोंट लेट इट बिकम युअर डम्पिंग ग्राउंड. तुम्हाला जे नकोय ना ते त्या ठिकाणी फेकायचं असं नाही. डम्पिंग ग्राउंड म्हणजे काय, जे नको ते फेकणं, असं करू नका त्या ठिकाणी. डोंट पोस्ट सो ऑफन दॅट युअर ओव्हरवॉर्म ऑर अनॉय पीपल. खूप पोस्ट करत जाऊ नका, कंटिन्यू पोस्टिंग करत जाऊ नका, 5-5 मिनिटाला, 2-2 मिनिटाला, तर लोक वैतागतात. अनॉय म्हणजे काय, लोक वैतागतात. देन डोंट लाईक युअर ओन पोस्ट. तुमच्या स्वतःला पोस्टला तुम्ही लाईक करायचं नाही, स्वतः पोस्टला लाईक करायचं नाही. डोंट शेअर टू मच इन्फॉर्मेशन. खूप माहिती लोकांमध्ये पोहोचवायची नाही, कारण तेवढी जास्त माहिती मी एकदम खूप मोठा असं कंटेंट बनवाल,
तो लोकांना आवडणार नाही किंवा लोकांकडे वेळ नाही थोडा वाचण्यासाठी. डोंट बी स्पॅमी. बरोबर, स्पाय म्हणजे काय, कुठून काही उचलून कुठं टाकायचं नाही. डोंट फॉरगेट अबाउट प्रायव्हसी सेटिंग्स. प्रायव्हसी सेटिंग तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत प्रत्येकाच्या. डोंट इग्नोर अदर्स कमेंट. लोकांनी कमेंट केलेल्या तुम्हाला इग्नोर करायच्या नाहीत. डोंट डिलीट निगेटिव्ह कमेंट्स. निगेटिव्ह कमेंट डिलीट करायच्या नाहीत. निगेटिव्ह म्हणजे काय, तुम्ही जे मांडलं ते लोकांना आवडेल असं आहे का नाही, लोक तुम्हाला त्याच्यासाठी प्रत्युत्तर करू शकतात, तर ते तुम्हाला डिलीट करायचं नाहीये. देन डोंट पोस्ट कॉन्स्टंटली. सतत पोस्ट करू नका. इट हॅज अ निगेटिव्ह इफेक्ट दॅट कॅन लीड टू अ क्विक अनफॉलोअर्स. तुम्ही सतत पोस्ट केला तर लोक ते हे करतील, त्याला तुम्हाला अनफॉलो करतील. डोंट राईट इन ऑल कॅप्स. कॅपिटल लेटरमध्ये सगळं लिहू नका, लोकांना आवडत नाही, सगळं कॅपिटल लिहायचं नाही. डोंट शेअर द एक्झॅक्ट सेम मेसेज अगेन अँड अगेन. तोच मेसेज पुन्हा पुन्हा टाकायचा नाही, काही काम नाही त्यामुळे तोच मेसेज पुन्हा पुन्हा टाकायचा नाही. देन डोंट बी अब्युझिव्ह. बरोबर, भाषा चांगली वापरा. अब्युझिव्ह म्हणतात ना कोणाला अपमान करण्याची भाषा वापरायची नाही. डोंट गेट एनग्रॉस इन सोशल मीडिया. सोशल मीडिया खूप त्याच्यामध्ये पडून राहायचं नाही रात्रंदिवस. जसं काही लोक व्हॉट्सअपला, फेसबुकला किंवा ट्विटरला, त्याचबरोबर अजून काय तुमचं इंस्टाग्राम वगैरे असं बरेचसे आहेत ना गोष्टी, त्या सगळ्या ते पडून असतात. तसं पडू नका. इव्हन युट्यूबवर बरेच मुलं असतात. आता बरेच काही काही गेम बंद झाले, जसं तुमचं ते कुठलं होतं तुमचं ते पबजी नावाचा कुठला गेम होता, तो आता बंद झालेला आहे. त्याचबरोबर मला वाटतं अजून ते टिकटॉक वगैरे व्हिडिओ होते, सतत काय पडलेले असते. देन डोंट वेस्ट युअर व्हॅल्युएबल टाइम ओनली इन चॅटिंग और पोस्टिंग. तुमचा जो वेळ आहे तो फक्त यामध्ये वाया घालवायचा नाही. सो दिस वे यू कॅन बी द व्लॉगर्स वगैरे. तुम्ही प्रयत्न करून असं बोलू शकता. हे फक्त लाईव्ह इंग्लिशचा पार्ट आहे. डू नॉट हॅव एनी क्वेश्चन्स अँड आन्सर्स काही असं नाही, फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी वी हॅव टेकन अँड दिस एंड्स युअर इंग्लिश टेक्स्ट बुक.